शिवरायांचं हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। यामध्ये तानाजी मालुसरे, शिवा काशी, बाजीप्रभू देशपांडे, कोंडाजी फर्जंद, मुरारबाजी देशपांडे यांसारख्या कित्येक मावळ्यांनी आपला असामान्य पराक्रम दाखवून शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा केली। या मावळ्यांचे पराक्रम आपल्याला नक्कीच माहिती असतील, परंतु हे शूरवीर शिवरायांना कसे मिळाले, या वीरांच्या अंगी असलेले गुण शिवरायांनी कसे पारखले याबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसेल। पण आजच्या व्हिडिओमधून आपण असाच एक शूरवीर शिवरायांना कसा मिळाला, त्या वीराच्या अंगी असलेले गुण शिवरायांनी कसे पारखले हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्या वीराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे। मुरारबाजींचे वडील बाजी मुरार हे विजापूरच्या आदिलशाहाचे सरदार चंद्रराव मोरे यांच्या पथकात प्रमुख होते। सन 1636 मध्ये विजापूरचा महमद आदिलशाह व मोगलांची लढाई झाली। त्या लढाईत मोऱ्यांच्या पथकात बाजी मुरार होते। मोगलांचा पूर्ण पराभव झाला व त्यांना रणांगणावरून पळून जावे लागले। यावेळेस बाजी मुरार यांचा पराक्रम महमद आदिलशाहच्या चांगलाच नजरेत आला। तेव्हा आदिलशाहने त्यांना उमराव हा बहुमानाचा किताब दिला। इतकंच नव्हे तर त्यास मोऱ्यांच्या पथकातून काढून मोठ्या सन्मानाने आपल्या तलवारी सरंजामानिशी आपल्या खास पथकात ठेवले। या बाजी मुरार यांना 5 मुलगे होते। यात मुरारबाजी, त्रिंबकजी बाजी, शंकरजी बाजी, संभाजी बाजी व महादजी बाजी। पिता बाजी मुरार हे आदिलशाहच्या दरबारी गेल्यानंतर त्यांच्या जागी मोरांनी त्यांचा वडील मुलगा मुरारबाजी यास नेमले। तेव्हापासून मुरारबाजी हे मोरांच्याकडेच होते। तेथे मुरारबाजींनी अनेक लढायात मोरांच्या बाजूने तलवार गाजवून अनेक वेळा जय मिळवले होते। त्यामुळे चंद्रराव मोऱ्यांची मुरारबाजीवर मर्जी बसली होती। याच वेळी एक राजकारण निर्माण झाले। जावळीचा चंद्रराव मोरे मरण पावला। चंद्रराव हा मोऱ्यांच्या घराण्यातील एक किताब होता। मरण पावलेल्या चंद्ररावांचे खरे नाव होते दौलतराव। तो फार जरबेचा माणूस होता। तो स्वतः फार शूर होता। त्या जावळीचे खोरे अशा काही अडचणीत बसले होते की त्यामुळे मोरे अजिंक्यांनाही अजिंक्य होते। या दौलतरावांना पुत्र नव्हता। आता जावळीच्या दौलतीला धनी कोण? दौलतरावाच्या उघड्या बायकोवर आभाळ कोसळले। जावळीची दौलत भाईबंद अथवा विजापूरकर बादशाह घशाखाली घालला अशी तिला भीती वाटू लागली। आता आपल्या पाठीशी भाऊपराने कोण उभा राहील, तिच्यावर मोठा पेच प्रसंग ओढावला होता। अन शिवाजी भोसले हे माझे भाऊपण करतील असे तिला मनोमन वाटले। तिने राजांना सर्व परिस्थिती कळवली आणि त्यांना पाचारण केले। तिने एक मूल शोधून ठेवले होते। तिने ते मूल दत्तक घेतले आणि मोऱ्यांच्या गादीला वारस लावले। त्याचे नाव होते यशवंतराव चंद्रराव मोरे। हा यशवंतराव देखील शिवतरच्या मोरे घराण्यातील भाईबंदापैकीच होता। राजांच्या मदतीमुळे हा नवा चंद्रराव गादीवर बसला होता। यानंतर काही काळ गेला आणि आता मोऱ्यांचं डोकं फिरलं। ते कोणाला जुमानीत नसे। मोरे फार गुरमीने बर्ताव करू लागले। त्यांना विजापूरचा बादशाह जवळ वाटू लागला आणि ते शिवरायांशी उघड उघड वैर करू लागले। मोरे मस्तवालपणे महाराजांना जरबेची पत्रे लिहू लागले। शेवटी सर्व उपाय हरले। तेव्हा आता मात्र शेवटचा उपाय असे समजून महाराजांनी मोऱ्यांना पत्र लिहून कळवले। जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येणे, हुकमाची चाकरी करणे, बदफैली केले तर मारले जाल। परंतु मोरे देखील काही कमी नव्हते। त्यांनी देखील महाराजांना तितक्याच उर्मटपणे जबाब दिला। दारुगोळा मौजूद आहे। काही खते घालून लिहिले ते कासियास लिहिले। थोर समर्थ आहे। समोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते। महाराजांनी जावळी काबीज करण्याची मोहीम आखली। रघुनाथ बल्ला, सबनीस, कान्होजी जेते, हैबतराव शिलमकर, संभाजी कावजी, सूर्यराव काकडे, बांदर यांना तातडीने हुकूम पाठवून हुजूर बोलावले। चंद्रराव मोरे बेवकूफ, त्याला जावळीच्या अवघड जागीची आणि 1000 स्वरांची नशा चढली आहे। बस जावळी स्वराज्यात ताबडतोब दाखल झाली पाहिजे। पण अवघ्यासह महाराज स्वतः मोहिमेवर निघाले। जावळीत यशवंतराव चंद्रराव मोरे, त्याचा नातलग प्रतापराव मोरे व यशवंतरावांचा कारभारी हनुमंतराव मोरे असे होते। पायदळ घोडदळही खूप होते। एकदम भयंकर कालवा उठला। चरतू बेटावर जोहर खोऱ्यात, शिवतर खोऱ्यात आणि खुद्द जावळीवर एकदम हल्ला झाला। सगळी मोरे मंडळी धावली। आरोळ्या किंकाळ्यांनी जावळी कोंदली। मोरे मंडळी हत्याराची तिखट, डोळे लाल करून वार करू लागली। मोऱ्यांवर चौफेर चढाई झाली। एवढ्यात संभाजी कावजी कोंडाळकरांनी यशवंतराव मोऱ्यांचा कारभारी हनुमंतराव मोऱ्यांना ठार केले। मोऱ्यांची दानादान उडाली आणि जावळी हातची चाललेली पाहून
खासा चंद्रराव पळाला. त्याने महाडकडील रायरीचा गड गाठला. याच धांदलीत यशवंतरावांचा भाऊ प्रतापराव मोरे हा जो झाडीतून लपत छपत सटकला तो त्याने थेट विजापूर गाठले. त्यात मोऱ्यांच्याकडून एक पट्टावीर मोठ्या हिमतीने लढत होता. कोणाला एक पाऊल देखील पुढे सरकू देत नव्हतं. काय त्याच्या हत्याराची तारीफ करावी. त्याने पराक्रमाची शर्त केली. अशा कडवे रिसरीचा लढता पटाईत पाहून शिवाजी महाराज त्याच्या सफेजंगीवर खुश झाले. त्या वीराचे नाव मुरारबाजी देशपांडे. पण मुरारबाजी चुकत होते. महाराजांनी मुरारबाजींना समजावले, त्यांना विनवले, हे कार्य स्वराज्याचे आहे, देवा धर्माचे आहे. केवळ मोऱ्यांशी वैर म्हणून शिवराय त्यांच्याशी लढत नाही. एकेकाळी मोऱ्यांना भोसल्यांनीच आधार दिला. जवळीच्या चंद्रराव पदी बसवले, पण ते सारे विसरले. त्यांना परके मुसलमान जवळची वाटू लागले आणि अखेर मोऱ्यांनीच अजाणतेपणे स्वराज्याशी वैर पत्करली. तेव्हा तुम्ही स्वराज्यात या. तुम्ही आम्हास हव्या, कारण स्वराज्याला तुमच्यासारख्या जंग बहादुराची गरज आहे. तुमच्या कीर्तीचा डंका त्रिखंडात गरजेल. आणि मुरारबाजींना योग्य काय ते समजले आणि ते आले. महाराजांच्या पदरी आले. आपल्या भावबंधांसह स्वराज्यात आले. महाराजांनी त्यांना पुरंदरची किल्लेदारी दिली. एकेकाळच्या मोऱ्यांचा एक धारकरी आज स्वराज्यात किल्लेदार झाला.